सगळीकडे थंडीच थंडी आहे ना, मग अशा वेळेस सूप हा प्रकार खूप छान. आणि म्हणून मग मी आज मंचाव सूप केलं. आणि त्यासाठी काही विशेष वेगळं काही लागतं असं पण नाही, जे घरात आहेत त्याच भाज्या. फक्त वैशिष्ट्य एकच की भाज्या अगदी जेवढ्या बारीक चिरून घेता येतील तेवढ्या. आणि माझ्याकडे कोबी आणि गाजर होतं, म्हणून कोबी, गाजर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि आलं लसूण कापून घेतले, छोटे छोटे तुकडे करून घेतले. एकीकडे नूडल्स उकडून घेतल्या, नंतर त्याला कॉर्नफ्लॉवर लावून तळून घेतल्या आणि एकीकडे सगळ्या भाज्यांचा स्टॉक तयार केला. मग पुढची क्रिया एकदम सोपी. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करायचं आणि प्यायचं. तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आलं आणि लसूण टाकलं, ते छान मोठा गॅस करून फ्राय केलं. त्याच्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे टाकले, मग कांदा टाकला. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, जसं चायनीज लोक करतात ना त्यांचं सूप बनवताना तसंच. आणि त्याच्या याच्यावरच सर्व भाज्या आपण परतून परतून घ्यायच्या. या परतत असतानाच त्या शिजल्या जातात, पण अगदी त्या गाळ पण नको असतात, थोडा क्रंच आला पाहिजे. त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकला, सोया सॉस टाकला, मीठ टाकलं आणि मिरी पावडर टाकली, भरपूर सारी कोथिंबीर टाकली. नंतर मग त्याच्यामध्ये जो भाज्यांचा स्टॉक होता त्याचं पाणी टाकलं आणि मग आपल्याला जसं पाणी पाहिजे, कितपत आपल्याला पातळ पाहिजे त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करून घेतलं. आणि त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि त्याला थोडा दाटसरपणा आला.